नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेथीचे लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. आता हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पौष्टिक, खायला चांगले, रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे असे मेथीचे लाडू, कडू न होणारे आणि बिन पाकाचे गुळ घालून कसे करायचे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला आता मेथी भाजून घ्यायची आहे. मेथ्या घेतल्यात मी एक अर्धी वाटी. आता आपण भाजून घ्यायचे. कढई ठेवली मी गरम करायला. जास्त नाही भाजायचे आपल्याला, थोड्याच अशा भाजून घ्यायच्यात. जास्त भाजले तर कडवट होईल. एक 5 मिनिटं भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला लावणार आहे. मेथ्या आपल्या भाजल्या, बघा कलर बदललाय. आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. हे थंड होऊन द्यायचे. आता आपल्याला मेथ्या थंड झाल्यानंतर मी अशा वाटून घेतले, बारीक एकदम झाले. हे आपल्याला आता दुधात भिजवायचं आहे. एक फुलपात्रभर दूध घेतले मी, ह्याच्यात मी घालते. मेथ्या भिजतील एवढं दूध घालायचं, म्हणजे व्यवस्थित अगदी छान भिजवून घ्यायचे. आणि हे आपल्याला 8-9 तास भिजवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याचे लाडू करायचे. म्हणजे तो भिजल्यामुळे याचा कडवटपणा थोडा कमी होईल, एवढ्यासाठी ही प्रोसेस आहे. अजून थोडंसं घालते मी, कारण हे मेथ्या फुगणार आहेत. आठ ते 9 तास याला भिजवायला लागते. एवढं दूध घातलंय. फुलपात्रातलं थोडंसं भरून घेतलेलं, थोडंसं राहिलंय दूध. हे एवढं आता ऑब्झर्व करून घेणार आहे. सकाळपर्यंत हे फुगणार चांगलं. 9 तासांनी आपण आता दुसरी पुढचं लाडवाची प्रोसेस करूया. हे आता मी भिजायला ठेवते 9 तास. मेथ्या आपण ह्या 8-9 तास भिजवलेल्या, ह्या असं झाल्यात बघा, दुधात भिजवलेल्या 9 तास बरोबर भिजवले. हे पण आपल्याला नंतर भाजून घ्यायचं आहे. आता राहिलेलं साहित्य काय काय दाखवायचं ते दाखवते तुम्हाला. काय काय घेतले ते. हे 100 ग्रॅम खारीक घेतल्या बारीक करून. खोबरं 100 ग्रॅम घेतले. 2 वाट्या गूळ घेतलाय. गूळ पावडर घेतली मी, तुम्ही गूळ घेतला तरी चालेल. अर्धी वाटी काजू घेतल्या, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी डिंक घेतलाय. खसखस 2 चमचे घेतले. 1 चमचा सुंठ पावडर घेतले. 1 वाटी डाळीचं पीठ आहे आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे. आणि जायफळ आपल्याला खेसायचं आहे थोडंसं. आणि हे घालायचं आहे वेलदोडीची पावडर. आपण आता ह्याच्यात पहिला खसखस भाजून घ्यायची आहे. हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खसखस भाजून घ्यायचे. हे सगळं तळायला किंवा भाजायला आपल्याला तूप पण लागणार आहे. मी तूप घेतले, सांगायचं विसरले. खसखस आपण चांगली भाजून घेऊया आता. खसखस भाजून झाली आहे. आता काढूया एका भांड्यात. आता आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे. सुके जिन्नस भाजून घेते मी. ह्याला काय तूप टाकायची गरज नाही, असंच कोरडं भाजून घ्यायचं, कारण बाकीचं आपल्याला तळून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स वगैरे, डिंक. थंडीच्या दिवसात आवर्जून खावेत असे लाडू आहेत. ते छान लागतात आणि आरोग्याच्या दृष्टीने पण चांगले आहेत. खोबरं भाजत आले. आता हे खोबरं आपण काढून घेऊया. फार काय भाजायची गरज नाही, डिंकाच्या लाडवाला भाजतो एवढीच भाजायचं. आता मी काढून घेते. खसखस ज्याच्यात काढली त्यातच खोबरं काढायचं आहे. आता खारीक भाजून घ्यायची आपल्याला.
मी खारीक आणून फोडून मिक्सरला बारीक केले, पावडर नाही वापरत. याला थोडंसं तूप घालते मी. खमंग भाजून घ्यायची खारीक पण. सगळे जिन्नस चांगले भाजून घ्यायचे. खारीक भाजली आहे, काढून घेते मी याच्यातच. आता आपण पीठ भाजून घ्यायचं आहे. पहिला बेसन पीठ भाजून घेऊया. तूप घालते. ह्याच्यात आता बेसन घालूया. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे चांगलं खमंग भाजून घ्यायचं. तूप अजून घालायला लागते. घालते मी. लालसर कलर येईपर्यंत भाजायचा आहे. बेसन भाजले, काढून घेऊया आपण. खारीक खोबरं काढले, त्याच्यातच हे ओतून घ्यायचं आपल्याला. आणि आता आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. आणि आता गव्हाचं पीठ घालूया. गव्हाचं पीठ पण असं लालसर कलर येईपर्यंत भाजायचं. गव्हाचं पीठ पण भाजलंय, काढून घेते मी. आणि आता आपल्याला डिंक तळायचं आहे. डिंक आणि काजू आणि बदाम तळून घ्यायचे. आणि तूप टाकते आता ह्याच्यात. डिंक तळण्यापुरतं तूप टाकूया. डिंक तळून घ्यायचा. डिंक वेगळा काढायचा आणि काजू बदाम तळून वेगळे काढायचे. एकत्र काढायचं नाही. डिश मध्ये काढून घेते मी. डिंक तळून झालाय. आता बदाम तळून घ्यायचे आपण. बदाम आणि काजू एका डिश मध्ये काढले तर चालेल. बदाम तळून घेऊया. काजू तळून घेऊया.
काजू पण तळून झाल्यात, काढून घेते. आता ह्या तुपात आपल्याला ही भिजवलेली जी मेथीची पावडर आहे ती भाजून घ्यायची आहे. फार भाजायची नाही आहे, कारण आपण भाजूनच बारीक करून भिजवलेली आहे, त्यामुळं जास्त काय भाजायची नाही. थोडीशी भाजून घ्यायची आणि त्या मिश्रणात ओतायचे. नंतरला आपण हे मिक्सरला लावणार आहे. भिजल्यामुळे असे जरासं गाठी झालेले. थोडा वेळ भाजून घ्यायचे, 5-10 मिनिटं. जास्त काय भाजायची गरज नाही. तूप जरासं टाकते मी, थोडं चमचावर. दुधात ह्याच्या भिजवल्यामुळं चांगले लागतात, टेस्टी. मेथ्या आपल्या भाजल्यात, तुपात भाजल्यामुळे मोकळ्या झाल्यात. आता आपण काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर काजू बदाम डिंक मिक्सरला लावून घ्यायचे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे लाडू वळायचे गुळ घालून. हे आता थंड करायला ठेवूया. काजू बदाम आणि डिंक मी बारीक करून घातलेला आहे ह्याच्यात. आता ही सुंठ पावडर मी घालते आणि वेलदोड्याची पावडर 2 चमचे घालणार आहे. थोडंसं जायफळ किसते. आणि हा घेतलेला गूळ घालायचा आहे आणि आपण हे कालवून घ्यायचं आहे व्यवस्थित. हातानंच कालवायचं आहे, त्याशिवाय एकजीव होणार नाही. ते गूळ लागला तर मी अजून घालणार आहे, पण पहिला बघते. हे हाताने मी असं कालवून घेते. आता मिक्स करून घेतले. मिक्सरला लावायची काय गरज नाही आहे. आता मी लाडू वळून घेते. तुम्हाला कुठल्या आकाराचे पाहिजेत त्या आकाराचे वळा, छोटे मोठे. लाडू वळला पण जातोय, मिक्सरला लावायची किंवा पाक करायची गरज नाही. मी पाक सुद्धा केलेला नाही आहे. गूळ पावडर घातले, हे बघा. खसखसीचा, सुंठ पावडर, जायफळ सगळ्याचा खमंग वास येतोय. एकदम इझी येतात लाडू. रोज एक सकाळी उठलं की खायचा, आरोग्याला चांगला आहे. सांधे वगैरे दुखत असतील, कंबर दुखत असतील तर कमी येते मेथीच्या लाडूमुळं. हे मी असे सगळे बांधून घेते. हे अशा पद्धतीने लाडू आपले तयार झाल्या. फोडून दाखवते बघा. हे बघा, दिसायला जरी काळपट असले तर चवीला छान झाल्यात आणि पौष्टिक आहेत. अशा पद्धतीने लाडू तुम्ही करून बघा. अशा पद्धतीने तुम्ही मेथीचे पौष्टिक लाडू करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.